ओम नमो भगवते वासुदेवाय. श्रीमद भागवत महापुराण कथा ज्ञान यज्ञ. परीक्षित राजाने विचारलं, सर्व भोगांचा त्याग केलेल्या शंकरांना जे देव, असुर किंवा मनुष्य भजतात ते बहुतेक धनसंपन्न होतात, पण लक्ष्मीपती विष्णूंची उपासना करणारे मात्र साधारणतः तसे नसतात. दोन्ही प्रभू एकमेकांच्या विरुद्ध स्वभावाचे आहेत, परंतु त्यांच्या उपासकांना मात्र त्यांच्या स्वरूपाच्या विपरीत असं फळ मिळतं. याविषयी माझ्या मनात मोठा संदेह झालाय. कृपया मला याचं कारण सांगावं. हे ऐकून परीक्षित मुनी म्हणतात, शिव नेहमी आपल्या शक्तीनं युक्त असतात. ते सत्वादी गुणांनी युक्त असून अहंकाराचे अधिष्ठाते आहेत. वैकारिक, तैजस आणि तामस असे अहंकाराचे 3 भेद आहेत. या त्रिविध अहंकारापासून 10 इंद्रिये, पंचमहाभूते आणि एक मन असं 16 पदार्थ उत्पन्न झाले. म्हणून या सर्वांच्या अधिष्ठात्या देवतांपैकी कोणाचीही उपासना केल्यावर देवतेनुरूप ऐश्वर्याची प्राप्ती होते. परंतु श्रीहरी प्रकृती पलीकडील स्वतः पुरुषोत्तम असून प्राकृत गुणरहित आहेत. ते सर्वज्ञ आणि सर्वांच्या अंतःकरणाचे साक्षी आहेत. जो त्यांचं भजन करतो तो स्वतः सुद्धा गुणातीत होतो. तुझे आजोबा धर्मराज युधिष्ठिर यांनी अश्वमेध यज्ञ पूर्ण झाल्यावर भगवंतांच्याकडनं विविध प्रकारच्या धर्मांचं वर्णन ऐकताना हाच प्रश्न विचारलेला होता. जे मनुष्यमात्रांच्या कल्याणासाठी यदुवंशामध्ये अवतरलेले होते, त्या भगवंताने युधिष्ठिरांची ऐकण्याची इच्छा पाहून संतुष्ट होऊन त्यांना असं उत्तर दिलं. भगवान श्रीकृष्ण म्हणाले की मी ज्यांच्यावर कृपा करतो त्यांचं सर्व धन मी हळूहळू काढून घेतो. तो जेव्हा निर्धन होतो तेव्हा त्याचे बांधव दुःखाकुल झालेल्या त्याला सोडून जातात. मग तो धन मिळवण्यासाठी उद्योग करायला लागतो. तेव्हा मी त्याचे ते प्रयत्न सुद्धा निष्फळ करतो. त्यामुळं तो कंटाळून माझ्या भक्तांशी मैत्री करतो. तेव्हाच मी त्याच्यावर कृपा करतो. माझ्या कृपेनं त्याला परमसूक्ष्म अनंत सच्चिदानंद स्वरूप अशा परब्रह्माची प्राप्ती होते. अशा प्रकारे माझी आराधना करणं अत्यंत कठीण आहे. हे जाणून लोक मला सोडून इतर देवतांचीच आराधना करतात. नंतर ते लवकर प्रसन्न होणाऱ्या देवतांकडून राज्य, वैभव इत्यादी मिळून उन्मत्त होतात आणि आपल्याला वर देणाऱ्या देवदेवतांनाही विसरतात. उलट त्यांची अवहेलनाच करतात. शुकमुनी सांगतात, परीक्षिता, ब्रह्मदेव, विष्णू, महादेव हे शाप आणि वर द्यायला समर्थ आहेत. परंतु त्यापैकी महादेव आणि ब्रह्मदेव लवकर प्रसन्न होतात, वर किंवा शाप देतात. परंतु श्री विष्णू तसे नाहीत. लवकर प्रसन्न होऊन वर देणारे भगवान ब्रह्मदेव आणि भगवान शंकर संकटात जेव्हा पडले तेव्हा पुरुषोत्तम श्रीकृष्णाने त्यांना संकटमुक्त केलं. ब्रह्मदेवानी जेव्हा हिरण्यकश्यपूला अनेक वरदानं दिली, त्यामुळे हिरण्यकश्यपू अत्यंत उन्मत्त झाला. त्याला मारण्याकरता भगवंतांना किती विचित्र रूप धारण करायला लागलं ते तुला ठाऊकच आहे. ना मनुष्य ना सिंह असं नरसिंह अवतार भगवंतांनी घेऊन हिरण्यकश्यपूचा वध केला. त्यावेळेला जेव्हा ब्रह्मदेव पुढं आले तेव्हा भगवंतांनी त्यांना सांगितलं की पुढच्या वेळेला वर देताना जरा विचार करा. कारण दुष्ट लोकांना असा वर देणं म्हणजे विषारी सर्पाला दूध पाजण्यासारखंच आहे. तुम्ही तर वर देऊन टाकलात, पण त्यामुळं माझ्या भक्तांना किती त्रास सहन करायला लागला. शिवाय मलाही असं विचित्र रूप धारण करून त्याचा वध करावा लागला. तेव्हा वर देताना यापुढं विचार करून वर द्या. अशाच प्रकारे महादेवानी सुद्धा
वृकासुराला वर दिला होता आणि त्यामुळे स्वतः महादेव संकटात पडले. ती कथा मी सांगतो. वृकासूर हा शकुनीचा मुलगा होता. तो अत्यंत दुष्ट होता. एक दिवस फिरत जाताना वाटेत त्यांना नारद मुनी दिसले. आणि त्यांनी नारदानं विचारलं, तिन्ही देवांच्या पेक्षा लवकर प्रसन्न होणारे देव कोण? नारद म्हणाले, तू भगवान महादेवांची आराधना कर, त्यामुळं तुझी इच्छा लवकर पूर्ण होईल. आणि ते थोड्याशा गुणांनी चटकन प्रसन्न होतात, पण थोड्याशा अपराधांनी चटकन रागवतातही. हे ऐकून वृकासूर केदार क्षेत्री गेला आणि अग्नीला भगवान शंकरांचं मुख समजून आपल्या शरीराचं मांस तोडून अग्नीमध्ये हवन करून त्यांची आराधना करायला लागला. अशा प्रकारे 6 दिवस उपासना करून सुद्धा महादेवांचं दर्शन झालं नाही, तेव्हा त्याला अतिशय दुःख झालं. 7व्या दिवशी वृकासुराने केदार तीर्थात स्नान केलं आणि त्यांनी आपले केस ओले झालेले मस्तक कुऱ्हाडीनं तोडून त्याचं हवन करायचं असं ठरवलं. जगामध्ये जसा एखादा दुःखानं आत्महत्या करू लागला तर आपण त्याला वाचवतो, त्याचप्रमाणे दयाळू महादेवानी अग्निदेवाप्रमाणे अग्निकुंडातून प्रकट होऊन आपल्या दोन्ही हातांनी वृकासुराचे दोन्ही हात पकडले, त्याला अडवलं. महादेवांचा स्पर्श होताच वृकासुराचं शरीर जसंच्या तसं परिपूर्ण झालं. तेव्हा महादेव वृकासुराला म्हणाले, वत्सा थांब थांब, मी तुला पाहिजे तो वर देतो, माग. मला केवळ पाणी अर्पण केल्यानं सुद्धा मी शरणागतावर भक्तांवर संतुष्ट होतो. अरे, तू विनाकारण शरीराला का कष्ट देतोस? अत्यंत पापी अशा वृकासुराने सर्व प्राण्यांना भयभीत करणारा असा वर मागितला. मी ज्याच्या डोक्यावर हात ठेवीन तो मरून जावा. शुकमुनी म्हणतात, परीक्षिता, वृकासुराची ही विनंती ऐकून भगवान शंकर सुरुवातीला थोडेसे नाराज झाले, पण नंतर हसून म्हणाले, ठीक आहे. असं म्हणून या वरानं त्यांनी जणू सापाला अमृत पाजलं. महादेवानी असा वर दिल्यावर वृकासुराच्या मनात पार्वती देवीचंच हरण करण्याची इच्छा उत्पन्न झाली आणि महादेवांनी दिलेल्या वराची परीक्षा घेण्याकरता वृकासूर महादेवांच्याच मस्तकावर हात ठेवायचा प्रयत्न करायला लागला. तेव्हा आपण दिलेल्या वरानं महादेव अत्यंत भयभीत झाले. वृकासूर महादेवांचा पाठलाग करू लागला. तेव्हा महादेव त्याला भिवून कापत कापत पळायला लागले. महादेव पृथ्वी, स्वर्ग आणि दिशांच्या शेवटापर्यंत पळत गेले, तरी सुद्धा तो पाठलाग करत असल्याचं बघून ते उत्तरेकडे गेले. मोठमोठे देव हे संकट टाळण्याचा काही उपाय न सुचल्यानं स्तब्ध राहिले. शेवटी अंधाराच्या पलीकडे असलेल्या प्रकाशमय अशा वैकुंठ लोकी महादेव गेले. जगताला अभय देऊन स्वतः शांत असणाऱ्या संन्याशांचे एकमेव आश्रयस्थान असलेले नारायण जिथं निवास करतात आणि जिथं गेल्यावर जीवाला परत पृथ्वी तलावर यावं लागत नाही, अशा वैकुंठात श्री महादेव गेले. भगवंतांनी पाहिलं की शंकर मोठ्या संकटात सापडले आहेत. तेव्हा ते आपल्या योगमायेनं ब्रह्मचार्याचं रूप घेऊन वृकासुराकडं निघाले. त्यावेळी त्या ब्रह्मचार्याच्या हातात दंड होता, दुसऱ्या हातात रुद्राक्षाची माळ होती. आणि अत्यंत नम्रतेचा बहाणा करून त्यांनी वृकासुराला नमस्कार केला. वृकासुराला वंदन करून भगवान म्हणाले, हे शकुनी नंदना, तू अत्यंत थकलेला आहेस, हे स्पष्टच दिसतंय. तू फार लांबनं आलास काय? बैस, थोडीशी विश्रांती तर घे. पहा, हे शरीरच सर्व सुखे उपभोगण्याचं साधन आहे. हे समर्थग्रस्ता, यावेळी तू काय करू इच्छितोस? जर मला सांगण्यासारखं असेल ना तरच सांग, कारण या जगामध्ये असं दिसतं की लोक सहाय्यकांच्या द्वारा आपली कामं करून घेतात. भगवंताने अमृत मधुर वाणीनं असं विचारल्यावर थकवा दूर झालेल्या वृकासुरानं आपण कशी उग्र तपश्चर्या केली, त्यामुळं महादेव प्रसन्न होऊन आपल्याला कोणता वर मिळाला हे सगळं पहिल्यापासून सांगितलं. तेव्हा भगवंत म्हणतात, असं असलं तरी आम्ही महादेवांच्या म्हणण्यावर विश्वास ठेवत नाही.
कारण दक्ष प्रजापतीच्या शापानं महादेवच पिशाच्य झालेले आहेत आणि स्वतः ते प्रेत पिशाच्यांचा तर राजा आहेत ना. हे दानवराज, महादेवाने असंच वरदान आत्तापर्यंत काही जणांना दिलंय, पण त्यांच्या वरदानाचा प्रभाव मात्र कोणालाही दिसलेला नाही. असंच वरदान महादेवाने मला सुद्धा दिलं होतं. तेव्हा मी माझ्याच डोक्यावर हात ठेवून पाहिला, काहीही मला झालं नाही. तुझा जर विश्वास असेल ना महादेवांच्यावर, तर तू स्वतःच्या डोक्यावर हात ठेवून परीक्षा कर. अजिबात तुला काही होणार नाही याची मी खात्री देतो. हे दानवश्रेष्ठा, महादेवांचं म्हणणं खोटं ठरलं तर त्या खोटे बोलणाऱ्याला तू त्वरित मारून टाक, ज्यामुळं ते पुन्हा कधीही खोटे बोलणार नाहीत. भगवंतांच्या अशा अतिशय गोड वाणीमुळं वृकासुराची विवेकबुद्धी नाहीशी झाली आणि त्या मूर्खानं वर विसरून स्वतःच्याच डोक्यावर हात ठेवला. त्याच क्षणी त्याचं डोकं फुटलं आणि तो डोक्यावर वज्र पडल्यासारखा जमिनीवर कोसळला. त्यावेळी आकाशात देव जय जयकार, नमस्कार आणि वाह 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 असा घोष करू लागले. पापी वृकासूर मेल्याबरोबर देवता, ऋषी, पितर आणि गंधर्व भगवंतांच्यावर पुष्पवृष्टी करू लागले. अशा रीतीने महादेव त्या संकटातून मुक्त झाले. तेव्हा भगवान पुरुषोत्तम भयमुक्त झालेल्या महादेवानं म्हणाले की, देवादिदेवा, या दुष्टाला त्याच्या पापानीच नष्ट केलं. हे परमेश्वरा, महापुरुषांचा अपराध करणारा कोणता दळभद्री प्राणी सुखात राहील? आपण तर स्वतः जगद्गुरु विश्वेश्वर आहात, मग आपल्या बाबतीत तर काय सांगावं? अनंत शक्तीचे समुद्रच अशा साक्षात परमात्मा श्रीहरींची शंकरांना संकटातून सोडवण्याची ही लीला जो कोणी दुसऱ्यांना सांगतो किंवा स्वतः ऐकतो, तो संसार बंधनातून आणि शत्रुभयापासून मुक्त होतो. पुरुषोत्तम श्रीकृष्णांची ही लीला ऐकून परीक्षित राजा विचारतो, मयदानवानं कोणत्या कार्यामध्ये जगदीश्वर रुद्रदेवांचं यश नष्ट केलं होतं आणि भगवान श्रीकृष्णाने कोणत्या प्रकारे त्यांच्या यशाचं रक्षण केलं, हे कृपया आम्हाला सांगा. शुकमुनी सांगतात, राजन, भगवान श्रीकृष्णांच्याकडनं शक्ती प्राप्त करून घेऊन एकदा देवानी युद्धामध्ये असुरांना जिंकलं. त्यावेळी असुर मायावी असुरांचे परमगुरु मयदानवाला शरण गेले. शक्तिशाली मयासुरांनी सोनं, चांदी आणि लोखंड यांची 3 नगरे निर्माण केली. ती इतकी विलक्षण होती की त्यांचं येणं जाणं समजूनच येत नसे. त्यात प्रचंड युद्धसामुग्री भरलेली होती. मयासुराच्या मनामध्ये तिन्ही लोक आणि त्यांचे लोकपती यांच्याविषयी पूर्वीचा वैरभाव होताच. आता त्याची आठवण येऊन त्या 3 विमानांच्या द्वारा त्यात लपून बसून मयासूर सर्वांचा नाश करू लागला. तेव्हा लोकपालांसह सर्व प्रजा भगवान शंकरांना शरण गेले आणि प्रार्थना केली की, प्रभू, त्रिपुरात राहणाऱ्या असुरांनी आमचा नाश करायचं ठरवलंय. आम्ही आपले आहोत, म्हणून देवादिदेवा आमचं रक्षण करा. त्यांची प्रार्थना ऐकून भगवान शंकर करुणेने देवानं म्हणाले, भिवू नका. तर महादेवानी धनुष्याला बाण लावून 3 नगरांवर सोडला. त्यांच्या त्या बाणापासून सूर्यमंडलातून निघणाऱ्या किरणांप्रमाणे इतर अनेक बाण बाहेर पडले. त्यातून आगीचे जणू काही लोळच येत होते. त्यामुळं ती नगरे दिसेनाशी झाली. त्या बाणांच्या केवळ स्पर्शाने नगरातील सर्वजण निष्प्राण होऊन पडले. ते पाहून महायोगी मयासुरानं मृत दैत्यांना उचलून आणलं आणि अमृताच्या विहिरीत टाकलं. त्या सिद्ध अमृतरसाचा स्पर्श होताच असुरांचं शरीर अत्यंत तेजस्वी आणि वज्राप्रमाणे सुदृढ झाले. ढगांना इतस्तः करणाऱ्या विजेच्या लोळाप्रमाणे ते पुन्हा उठून उभे राहिले. हे पाहून महादेव अत्यंत उदास झाले. श्री विष्णूंनी जेव्हा पाहिलं की आपला संकल्प सिद्धीला न गेल्यामुळं महादेव उदास झाले आहेत, तेव्हा त्या असुरांच्यावर विजय मिळवण्यासाठी त्यांनी एक युक्ती केली.
त्यावेळी भगवान विष्णू गाय झाले आणि ब्रह्मदेव वासरू झाले आणि मध्यान्ह समयी दोघही त्या तिन्ही नगरात गेले आणि त्या सिद्धरसाच्या विहिरीतील सर्व अमृत त्यांनी पिऊन टाकलं. गोपाळ कृष्ण भगवान की जय. उद्या पुन्हा ऐकूया श्रीमद भागवत महापुराण कथा ज्ञाने.